महोदयांनी जे भूमिका इथं मांडलेली आहे, मंत्री महोदयांनी भूमिका जी मांडलेली आहे अध्यक्ष महाराज, बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी भूमिका मांडली अध्यक्ष महाराज, पण मंत्र्यांनी एकदा गोष्ट मान्य केली अध्यक्ष महाराज, त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला स्पष्ट होतं की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगून आम्ही यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करू, पण मुख्यमंत्र्याचा आवाज वैष्णव गँग ऐकायला तयार नाही. काल यांना काल 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 परवा ऐका आता तुम्ही, आता गडबड नको, ऐकून घ्या. काल अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज तक्रार करायची आमदार महोदयांना, त्यांची सुरक्षेची जबाबदारी आहे ना सरकारची. अध्यक्ष महोदय, उगाच टार्गेट करण्याचं काम चाललं अध्यक्ष महोदय. आता स्थगन कशाबद्दल होता अध्यक्ष महोदय? स्थगन कशाबद्दल होता? अध्यक्ष महाराज माझं पूर्ण होऊ द्या. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय सांगतात, ते मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त कळतं असं मला वाटतं, पण अध्यक्ष महाराज हे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या काळात एखादी घटना होते आणि म्हणून आम्ही सभागृहामध्ये, कारण की आमची जबाबदारी तुमची आहे अध्यक्ष महाराज, आम्हाला सुरक्षा प्रदान करायचं, आम्हाला संरक्षण करणं हे तुमची जबाबदारी आहे, आणि म्हणून आम्ही हा मुद्दा आज इथं आम्ही मांडतोय याच्यासाठी की काल झालेली घटना आहे. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काल झालं, आणि म्हणून आम्हाला इथं राजकारण करायचं नाहीये. पण अध्यक्ष महाराज आज आमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येणार. सिद्ध केलं. आम्हाला सुरक्षेचा विषय नाही आहे, हा सुरक्षेचा विषय नाही आहे अध्यक्ष महाराज. या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं की नाही राहिलं? काय 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 बोलताय? काय बोलताय? गुलाबराव पाटील तुम्ही? गुलाबराव पाटील साहेब, ठीक आहे. कसं फास्ट ट्रॅक केस चालवली बघ, मग त्याच्याबद्दल कौतुक केलं ना. मग अध्यक्ष महोदय ह्यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय? आम्ही देऊ ना अध्यक्ष महोदय. कायद्याचं राज्य नाही राहिलं हे कशाला वाक्य पाहिजे? कायद्याचं राज्य झालं नाही हे कशा, ह्यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय? आम्ही देऊ ना आमचं सरकार. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना भाऊंनी जो प्रश्न या ठिकाणी, आता ऐका ना, अरे ऐका आता वडेट्टीवार साहेब, सन्माननीय बसून घ्या. ठीक आहे, मी देतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं होऊ द्या, देतो त्यांना. आज सभागृहामध्ये भाऊ बसून घ्या, त्यांचा मंत्री महोदय झालं देतो ना मी. सन्माननीय सदस्यांना जे बरं ऐकाल ना, आता सन्माननीय सदस्यांना आपण बसून घ्या, फोनवरनं धमकी आलेली आहे, ज्या ऐकून घ्या, साजिद धमकीची भाई. तक्रार सन्माननीय सदस्यांनी आज सभागृहामध्ये केली, हे प्रकरण निश्चितपणाने गंभीर आहे. या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ज्या नंबरवरनं फोन आला असेल किंवा ज्या नंबरवर फोन आला असेल याची जर सविस्तर माहिती आपण सरकारकडे दिली किंवा माननीय अध्यक्षांच्याकडे दिली तर माननीय अध्यक्षांकडनं ती सरकारकडे येईल. जरा एक मिनिट ऐका ना, ती माननीय अध्यक्ष महोदयांकडनं सरकारकडे येईल. त्या सगळ्या कॉल इंटरनॅशनल होता का, नॅशनल होता का, आणि कुठून कुठून डायव्हर्ट होऊन आला का, ह्या सगळ्या गोष्टीची सरकार चौकशी करेल. आणि संरक्षण सन्मान्य सदस्यांच्या संदर्भातला निश्चित आयुक्तांना सूचना दिल्या जातील की या तक्रारीच्या अनुषंगानं संरक्षणाचा आढावा माननीय सदस्यांच्या घ्यावा, आणि संरक्षण वाढवण्याची जर आयुक्तांना आवश्यकता भासली तर आयुक्तांच्या स्तरावर तो निर्णय सुद्धा घेतला जाईल. चला एक आपण बसून घ्या, बसून घ्या. नाना भाऊ बसून घ्या, असलम भाई बसून घ्या. साजिद भाई बोला. अध्यक्ष महोदय,